नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पोहे कसे बनवतात ते पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मिरची, कांदा, टोमॅटो आणि कढीपत्त्याची पाने, तसेच शेंगदाणे सुद्धा घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण या सर्व साहित्यांना कापून घ्यायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. कुणाकुणाला लांब लांब असे कांदे कापून टाकायला आवडतात. तुम्ही लांब लांब कापू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे असे छोटे छोटे पण कापून टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या लांब किंवा छोट्या बारीक कशा कापायच्या ते तुमच्या आवडीप्रमाणे कापू शकता. मला लांब आवडतात म्हणून मी लांब लांब चिरते. हे सर्व साहित्य चिरून घेतलेले आहेत. पोह्याला आता आपण चाळून घ्यायचं आहे. अशी चाळणी घेऊन तुम्ही चाळून घेऊ शकता. म्हणजे पोह्यातला जे कचरा वगैरे आहे किंवा बारीक बारीक धूळ आहे ते निघून जाते पोहे चाळून घेतल्यामुळे. तुम्ही पाहू शकता ही धूळ कशी आलेली आहे. या पोह्याला आपण धुवून घेऊया पाण्याने. हे पोहे धुवून घेतलेले आहेत. या पोह्याला असंच 5 ते 10 मिनिटं ठेवूया. हे तुम्ही पाहू शकता 5 ते 10 मिनिटं ठेवल्यानंतर कसे पोहे फुगलेले आहेत. मस्त पाणी मुरलेलं आहे याच्यामध्ये. चला तर पोह्याला फोडणी देऊया. गॅस चालू करायचा आहे. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये जितकं तेल लागतं तेवढं तेल घ्यायचं. म्हणजे 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, मोहरी आणि जिरे तडतडलेले आहेत. यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हलकासा रंग बदललेला आहे कांद्याचा. यानंतर टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो मऊ पडण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे.
टोमॅटो मऊ पडलेले आहेत. यानंतर मिरच्या, मिरच्या पण चांगल्यात अशा तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे मस्त त्याला परतवायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. हळद आणि अगोदर आपण मीठ टाकलेलं आहे, त्यासाठी अर्धा चमचा आता मीठ टाकायचं आहे. त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि शेंगदाणे, तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाणे अगोदर पण तुम्ही तळून घेऊ शकता आणि नंतर पोह्यावर टाकू शकता, पण मला तसे आवडत नाहीत म्हणून मी आता टाकते. आता हे सर्व साहित्य मिक्स झालेले आहे तेलामध्ये. आता पोहे टाकून घेऊन पोहे परतून घ्यायचे आहेत. चाळणीमध्येच ठेवल्यामुळे मस्त याचं पाणी सगळं निघून गेलेलं आहे. त्याला पूर्ण परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता असे मस्त पोहे झालेले आहेत. त्याला कलर पण किती मस्त सुरेख आलेला आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. आता हे पोहे खाण्यासाठी तयार आहेत. याला आता आपण खाण्यासाठी प्लेट मध्ये काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे पोहे तयार झालेले आहेत. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.